मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपली एसपी लाईव्ह मराठीमध्ये। किल्ले धारूर नगर परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज अंतिम दिनांक होता। आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 या दिवशी आज अंतिम दिनांक असून या ठिकाणी नगर अध्यक्षपदासाठी जवळपास 16 उमेदवार फायनल झाले आहेत आणि त्याचप्रमाणे नगरसेवकासाठी एकूण 151 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। एकंदरीत पाहिलं तर किल्ले धारूर शहराची निवडणूक ही जवळपास चौरंगी पंचरंगी होण्याची शक्यता आहे। कारण भारतीय जनता पार्टीकडून रामचंद्र अंबादास निर्मळ हे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बालाभाऊ जाधव हे उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्जुन बाप्पा गायकवाड हे उमेदवार आहेत आणि शिवसेनेकडून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून सुरेश अण्णा गवळी हे उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे एमआयएम पक्षाकडून ही एक उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। यांच्यासोबत जवळपास तब्बल 16 उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। या किल्ले धारूर शहराची निवडणूक एक रंगतदार होणार असून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असून दिनांक 22 नोव्हेंबर रोजी अर्ज काढण्याची तारीख आहे। यामध्ये अनेक नवीन घडामोडी यामध्ये घडणार आहेत। जवळपास जरी आज 6 उमेदवार नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असले तरी यातील काही निवडणूक अर्ज काढू शकतात, तर 151 जे नगरसेवक आहेत यातील देखील काही उमेदवार अर्ज बाहेर काढू शकतात। यामध्ये मोठी घडामोड पुढे राजकीय घडामोड घडू शकते। या किल्ले धारूर शहरातील राजकीय घडामोडी आपल्या जेएमनी जो एसपी लाईव्ह मराठीवर पाहण्यासाठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।